साहेब आज भेट दिली तुम्ही बुक स्ट्रीटला, काय सांगाल? तुम्ही बघत असाल वर्षभर सातत्याने पै लायब्ररी आणि सन्मानित श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी काय लागतं आणि मग त्यांचे वाचक जे असतात, पुस्तक वाचक असतात, त्यांच्यासाठी अनेक दुर्मिळ पुस्तकं असतील, अनेक आताची पुस्तकं असतील, म्हणजे जी पुस्तकं असतील ते लोकांना वाचण्यासाठी हे सर स्ट्रीट बुक्स असेल किंवा पै लायब्ररीच्या माध्यमातून आदानप्रदान कार्यक्रम असेल किंवा रात्रीच्या वेळेला जो मिडनाईट बुक स्टॉल जो असतो, त्या प्रकारे वर्षभर पै लायब्ररीच्या माध्यमातून, पै सरांच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वाचकांसाठी, विद्यार्थी असेल, जे वाचणारे असतात त्यांच्यासाठी अनेक पुस्तकं याचं शिबिर भरवण्याचा कार्यक्रम सतत ते करत असतात. कारण आपण नेहमी सर्वजण म्हणत असतो की वाचाल तर तुम्ही वाचाल, अशा प्रकारे हे पुस्तकांचं भव्य दिव्य असा कार्यक्रम पै सरांच्या माध्यमातून लावला जातो. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्ही बघत असाल या आजच्या या बुक स्टॉलच्या स्ट्रीटच्या इथे सकाळी 5 वाजल्यापासून आता तर 9:30 वाजायला आलेले आहेत, कदाचित 10, 11 वाजेपर्यंत चालणार आहे, 10 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाचकांची इथे गर्दी झालेली आहे. कारण पै सर हे अतिशय मेहनत घेतात, त्यांचे संपूर्ण सहकारी मेहनत घेत असतात. आमचे राज्याचे कदम पण इथे आहेत, प्रभाकर चौधरी साहेब पण इथे आहेत. हे मनापासून आपण सर्वांना मेहनत करून मदत करत असतात. आणि वाचकांसाठी जे लागेल, म्हणजे दुर्मिळ पुस्तकं असतील, आताची पुस्तकं असतील, नव्याने पुस्तकं असतील, हे सर्वांना देण्याचं काम करत असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आमचा नेहमी त्यांना पाठिंबा असतो, सहकार्य असतं. त्याने आम्हाला सांगायचं आहे जे आम्ही सहकार्य करत राहणार आहोत. आणि वाचकांसाठी अजूनही जास्तीत जास्त पुस्तकं त्यांच्यासाठी वाचण्यासाठी इथे सहकार्य करावं असं त्यांना शुभेच्छा देतो. पै फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वाचकांसाठी तत्पर सेवा देत असते. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो. त्याच्यामध्येच पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन, मिडनाईट बुक बाजार, फ्रेंड्स कट्ट्यामध्ये लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि त्याचबरोबरीने आता हा जो उपक्रम आहे तो बुक स्ट्रीटचा आहे. म्हणजे 23 एप्रिलला हे जागतिक पुस्तक दिन असतं. त्यानिमित्ताने आपण पुढच्या जे रविवार असतो त्या रविवारी आपण बुक स्ट्रीटचं आयोजन करतो. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी आपण इथे पुस्तकं मांडायला घेतो. जवळपास 250-300 विद्यार्थी येतात आणि हे पुस्तकं मांडायला घेतो. जवळपास लाखभर पुस्तकं इथे आपण मांडलेले आहेत. तर ह्याचा उद्देश असा आहे की नेक्स्ट डे जे आहे तर ते रविवार असतो, त्या दिवशी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट खुला करतो. आणि इथे जेवढे वाचक आलेले असतात त्या वाचकाला प्रत्येकाला आपण एक पुस्तक मोफत दिलं जातं. तर जवळपास 8 ते 10 हजार लोक येतात आणि त्यांना आपण पुस्तक दिल्यामुळे काय होतं, एक नवीन पिढी तयार होते. याच्या मागचा उद्देश. आणि हे जे पुढचे वाचक जे आहेत ते वाचनालयाचे वाचक होतात, सभासद होतात. त्याच्यामुळे वाचन जे आहे ते अखंडित राहतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.